नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी पावाचा शिरा खाल्ला आहे का हो? आज मी बनवते आहे. फेसबुकवर बघितली होती एक रेसिपी, तर म्हटलं ट्राय करूया आणि तुमच्यासोबतही शेअर करूया. त्यासाठी काय केलेलं आहे, एक कांदा घेतलेला आहे, एक मिरची घेतलेली आहे, तिखटवाली मिरची आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कांदा मस्त सोलून घ्यायचा आहे आणि छान असं बारीक चिरून घ्यायचा आहे. फाईनली चॉप करायचा आहे. तुम्ही चॉपरमध्येही चॉप करू शकता, पण एवढाही चॉप नाही करायची गरज, कारण का ते खूपच मय होतं. मी मस्त इथे हाताने चिरून घेते आहे. जेवढं बारीक चिरता येईल तेवढं आपण चिरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण मिरच्याही कापून घेणार आहोत. मिरच्यांचे थोडेसे मी मोठे मोठे तुकडे करणार आहे, कारण का दाताखाली येऊ नये म्हणून, साईडला बाजूला करता यावे त्यासाठी. कांदा चिरून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण मस्त अशी बारीक कोथिंबीर अशी चिरून घेऊया. तीही वरतून आपल्याला सर्विंगसाठी लागेल. त्यासाठी जास्त काही इन्ग्रेडियंट्स लागतच नाही ह्याच्यात. कमीत कमी साहित्यामध्ये खरंच खूप टेस्टी रेसिपी होते आणि खरंच ट्राय केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं सांगावं, तुम्हालाही तुमच्यासोबतही शेअर करावी. कोथिंबीर चिरून झाल्याच्यानंतर मिरची इथे उभ्या नाही, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये भाग करते आहे. एका मिरचीचे जवळपास मी 4 तुकडे करून घेतलेले आहेत. आणि ज्याचा शिरा बनवायचा आहे ते म्हणजे पाव. आता माझ्याकडे ब्रेड होता, तो घेतलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी पाव घेतलात तरीही चालेल. आणि मी तो ब्राऊन ब्रेड आहे आणि त्याच्यात फक्त 2च स्लाईस उरल्या होत्या. तर म्हटलं त्याचं एक्सपायरी व्हायच्या आधी आपण त्याची काहीतरी रेसिपी बनवून टाकूया. तर म्हटलं त्याच्यासाठी म्हटलं इथे आता ते थोडे मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेऊया. बघा, हातानेच तुकडे करायचे आहेत. दोन्ही ब्रेड स्लाईस एकत्र घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मस्त असं मोठे जेवढे तुकडे करता येईल तेवढे करायचे आहेत. आणि 2 ब्रेडपासूनच एखादा तरी मस्त असं पोटभरीचा नाश्ता तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आता ब्रेडचे तुकडे करून झालेले आहेत. मी इथे ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे, तुम्ही व्हाईटवाला घेतलात तरीही चालेल. आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये टाकलेले आहे तेल आणि तेल थोडंसं गरम होत आलं की त्याच्यामध्ये टाकायची आहेत कढीपत्त्याची पाने. मस्त थोडीशी हाताने सोडून टाकलेली आहेत, जेणेकरून त्याचा फ्रेश असा अरोमा येईल त्याच्यामध्ये. त्यानंतर टाकलेलं आहेत जिरं आणि राई. छोटा चमचा आहे, त्याच्यामुळे 1 ते 1.5 चमचे टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. आणि ती छान अशी तेलामध्ये आपण परतवायचं आहे. इथे कढीपत्ताही मस्त तडतडायला लागला आहे, राई जिरंही तडतडायला लागलेले आहेत. त्यानंतर टाकायची आहे हिरवी मिरची. आता ह्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि त्याच्यानंतर मिरचीही परतवून झाली की कांदा टाकायचा आहे. फाईनली चॉप केलेला कांदा आहे आणि तोही छान असा परतवायचा आहे. मस्त असं 1 ते 2 मिनटं कांद्याला आपण लो टू मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे. कांदा फक्त आपल्याला सॉफ्ट व्हायला पाहिजे. बघा, आता इथे पिंकिश कलर आलेला आहे, तोपर्यंतच करायचा आहे, परतवायचा आहे कांदा आपल्याला. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात टाकायची आहे हळद. थोडीशी हळद टाकलेली आहे, जेणेकरून त्याचा एक कलर सुंदर असा दिसून येतो. आणि हळद टाकून कांदा मस्त व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ, कारण का वरतून टाकता येणार नाही, पावाला मग एकाच ठिकाणी वेगळे लागेल ना. त्यासाठी आपण कांद्यामध्ये टाकलं तर तो पावामध्ये व्यवस्थित ब्रेडमध्ये मिक्स होऊन जाईल. आणि ते कांद्यामध्ये मीठ टाकल्याच्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो मेन जे आहे ते म्हणजे पाव ब्रेड आहे, तो ब्रेडचे पीसेस ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे लो फ्लेमवर तुम्ही ब्रेड छान असं क्रिस्पी करून घेतलात ना तरीही चालेल. मी इथे जास्त क्रिस्पी नाही केलेला आहे, तुमच्या आवडीनुसार. आम्ही थोडंसंच क्रिस्पी झालेलं आहे. एक लो फ्लेमवर आपण ना 3 ते 4 मिनटं ठेवायचं छान असं मिक्स करून. त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली गार्निशिंगसाठी. आणि आपण इथे मस्त असं आपला पावाचा शिरा तयार झालेला आहे. आता हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि याचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे. जेवढा सुंदर दिसतोय ना तेवढाच खायला टेस्टी आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि कसा वाटला माझा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब